12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समित्यांचा आज निकाल. राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज. सर्व राजकीय पक्षांच्या निकालाकडे नजरा. पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक. भाजपकडून मंजुषा नागपुरे महापौर पदाच्या उमेदवार, तर अजितदादांच्या जाण्यामुळे महापौर उपमहापौर निवडीनंतर जल्लोष केला जाणार नाही. भाजप गटनेते गणेश बिडकर यांची माहिती. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौरपदही देण्याची ऑफर. चर्चा सुरू. तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षामध्ये बसणार, सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं बोलणं आमच्या समोर झालं होतं, सयाजी शिंदेंचा दावा. दोन्ही राष्ट्रवादींबाबत निर्णय घेण्यास शरद पवार सक्षम. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं हा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न. जयंत पाटलांचंही अजितदादांसोबत बोलणं झालं असेल तर ते वैयक्तिक. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील. मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. इतर पक्षाचे नेते बारामतीमध्ये उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा असल्याचंही शिरसाटांचं विधान. विलिनीकरणावरील सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, रुपाली पाटील यांचं वक्तव्य. तर दादा विलिनीकरणाबाबत सयाजी शिंदेंशी बोलले असतील. सयाजी शिंदेंच्या वक्तव्यावर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघातावरून बजरंग सोनवणेंकडून आणखी एक शंका उपस्थित. विमान अपघाताच्या वेळेला अजित पवारांसोबत पीए का नव्हते? अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी. विमान अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार, बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या समोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय. इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. संख्याबळ असेल तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. परिषदेच्या कामकाजामध्ये ठाकरेंनी सहभाग घ्यावा, दरेकरांचा टोला. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची काँग्रेसवर टीका. एकत्र लढून काही होत नाही तर स्वबळावर लढून काय होणार, प्रवीण दरेकरांची टीका. सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर सापडल्याप्रकरणी उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा. ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झालं नसल्याची प्रशासनाची माहिती. ईव्हीएम ताब्यात घेऊन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं, तर अधिकाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर आढळल्याच्या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्तीनंतर ही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट. भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. संजय राऊतांच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे संतापले. चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांची उपस्थिती लाभली ही चांगली गोष्ट. सकाळी उठून काही ना काही बोलायचं असतं. श्रीकांत शिंदेंची राऊतांच्या वक्तव्यावर टीका. संजय राऊत यांना काम उरलेलं नसल्याने ते उठसूट टीका करत सुटले आहेत. त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. संजय राऊतांच्या आरएसएसवरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसलेंची टीका. तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना. समाजकंटकांनी पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यामधल्या तेल्लापूर गावातली घटना. तेलंगणातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे सामाजिक विचारांवर हल्ला. दोषींवर कठोर कारवाई करा. मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी. हा केवळ महात्मा ज्योतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला. आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत टीका. सलमान खान यांना पहिल्या रांगेमध्ये बसवलं तर मंत्री असूनही नितेश राणे यांना मागे बसवलं. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे हे आरएसएसनं दाखवून दिलं. शरद कोळी यांची नितेश राणेंवर टीका. बांगलादेशी मुक्त मुंबई करू, मुंबईचा रंग भगवाच राहील, रितू तावडेंचं वक्तव्य. तर बांगलादेशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातामध्ये नाही. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे, राऊतांचा टोला. मुंबईतील मालाडमधून अवैध वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. आरोपींकडून बांगलादेशी नागरिकत्वाशी संबंधित महत्वाची माहिती जप्त. उबाटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंसमोर गिरीश महाजनांची टीका. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत. घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ पन यांचा पलटवार. नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांवर सकल ओबीसी महामोर्चाची बैठक. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर संघटना 23 मार्चला दिल्लीमध्ये देशव्यापी आंदोलन करणार.
केंद्र सरकारच्या राजपत्रामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा उल्लेख नसल्यानं ओबीसी समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट. सीटीईटी परीक्षा केंद्रावर महिलांना दागिने काढायला लावले. छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील प्रकार दागिने काढून या असा उल्लेख हॉल तिकीटवर नाही, नातेवाईकांकडून आक्षेप. मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक. सरकारनं लवकरच निर्णय घेऊन ही नियमावली बदलावी. अंबादास दानवेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र काढून ठेवायला लावल्यानं महिला विद्यार्थी आक्रमक. मंगळसूत्र घालून पेपर द्यायचा नाही असं कुठल्याही कायद्यामध्ये नाही. मंगळसूत्र काढून पेपर द्यायला लावला असणाऱ्यांवर कारवाई करू. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन. सुप्यात काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. देशात सर्वात मोठा जीडीपी जैन समाज तयार करतो. जैन समाज मोठ्या प्रमाणात दान देखील करतो. जिथे जैन समाज असतो तिथे पैशांची कमतरता नसते, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. नाशिकमध्ये ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. दावोसवरून 13,000 कोटींची गुंतवणूक नाशिकसाठी आणली, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये विमानतळ विस्तारीकरणाचा शासकीय सोहळा. नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा फेटे बांधून गौरव. मुख्यमंत्री आज काल नाशिक जिल्ह्यामध्ये आलेले असल्यानं भाजप नगरसेवकांना मानाचं स्थान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येवल्यामध्ये हातमागावर विणले पैठणीचे वस्त्र. स्वतःचा फोटो असलेलं पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री फडणवीस आनंदित. देवेंद्र फडणवीस राज्याचे विकास पुरुष आहेत. फडणवीसांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिवेंद्रराजे भोसलेंकडून कौतुक. देशातील सर्वात चांगली मेट्रो आपल्या नागपुरातील प्रत्येक रिंग रोडवर आणि बुटीबोरी समोर जाण्यासाठी मेट्रो बनवणार. नागपुरातील भाषणात नितीन गडकरींची प्रतिक्रिया. राज्यातील सरकारला भीक मागण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये आता पैसे मोजावे लागणार. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. नवी मुंबईच्या सिऊडमध्ये खासदार आपल्या दारी उपक्रम संपन्न. सिडको अंतर्गत येणाऱ्या सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासासंदर्भातील प्रश्न नागरिकांकडून मांडण्यात आले. खासदार नरेश म्हस्केंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिद्धिविनायक मंदिरामध्ये महिलांकडून आरती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, शीतल म्हात्रेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. देवखेळ ही मराठी वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात. कोकणातील संस्कृतीवर बोट ठेवणारी वेबसिरीज असेल तर समर्थन नाही. आक्षेपार्ह सीन काढण्याचा निर्मात्यांनी शब्द दिला होता. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंनी एकमेकांना हस्तांदोलन केलंय. शहरातील चिखलठाणा परिसरामध्ये एका लग्न समारंभात दोघांची उपस्थिती. संभाजीनगर महापालिकेमधील कंत्राटामध्ये 20 कोटींची थकबाकी वसूल न करता नव्या ठेकेदाराची निवड प्रक्रिया सुरू असल्याचा दानवेंचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रोहिणी खडसेंच्या स्वाक्षरीनं नियुक्तीपत्र जारी. बारामतीच्या नटराज कला दालनामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जीवन प्रवासाचं दर्शन घडवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. अजितदादांचे लहानपणीचे फोटो, शरद पवारांसोबत राजकारणामध्ये सक्रिय होतानाचे क्षण या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आले. प्रयागराज संगमामध्ये अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन. जय पवार यांनी अजितदादांच्या अस्थींचं प्रयागराज संगमामध्ये विसर्जन केलं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या अस्थी कलश यात्रेचा प्रयागराजमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये समारोप. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवाराच्या विजयाचे बॅनर. भोरमधील पंचायत समितीचे भाजप उमेदवार ज्ञानेश्वर पांगारे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावल्यानं चर्चा. लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात. दरवर्षी लाखो भाविकांची अंगणेवाडीच्या यात्रेला होत असते गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था. संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न. शेगावात लाखो भाविकांनी केली होती गर्दी. भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार. बीड जिल्ह्यामधील नारायणगड आणि भगवानगडाचे महंत एकत्र. महंत शिवाजी महाराज आणि महंत नामदेव शास्त्री यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश दिला. यावेळेला आमदार सुरेश धसही उपस्थित. पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका. पश्चिम रेल्वेकडून गेल्या 10 महिन्यांमध्ये 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. 172 कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपवलेली असताना सुद्धा ती टाळणं पोलिसांना महागात पडणार. कामचुकार पोलिसांचं निलंबन यापुढे अटळ. 8 पोलीस निलंबित, 2 बडतर्फ तर 22 जणांचं निलंबन. पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची कारवाई. मुंबई महापालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला. विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या निवडीकडे लक्ष. 20 फेब्रुवारीला स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार. मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा. कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षेसाठी कडक नियम.
केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा, राज्य मंडळाचे निर्देश. पीएमपी उत्पन्नामध्ये 98 कोटींची वाढ, मात्र तिकीट दरवाढीमुळे प्रवासी 9 लाखांनी घटले. 2025 मध्ये तिकीट विक्रीमधून पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपये उत्पन्न मिळालं. पुण्यामध्ये रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके, किमान तापमानामध्ये घसरण तर कमाल तापमानामध्ये वाढ. सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानामध्ये अर्धा ते 1 अंशानं घट झाल्यानं शहरासह जिल्ह्यातील थंडी वाढली. जळगावमध्ये सोन्याचे दर 4,300 तर चांदीच्या दरामध्ये 43,000ची घसरण. सोनं प्रतितोळा 1,54,000, चांदी साडी प्रति किलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेचं जंगी स्वागत. वसईच्या होम ग्राउंडवरून आयुष म्हात्रेची भव्य रॅली काढण्यात आली.